बघा, एका माणसाने घोडा व घोडा गाडी 3,000 रुपयाला खरेदी केली. त्याने घोडा 20% फायद्याने व घोडा गाडी 10% तोट्याने विकली. तेव्हा त्या सर्वांसाठी 2% फायदा झाला. तर घोड्याची खरेदीची किंमत किती सर? लेकरांनो, प्रश्न कुठलाही असो, प्रश्न वाकसरांना विचारण्या अगोदर विनंती अशी की प्रश्नातील फक्त 4 शब्द गुगलवर मांडा. प्रश्न लगेच सापडेल. वाकसर गेल्या कित्येक दिवसापासून, वर्षापासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गोरगरीब लेकरांच्या हितार्थ झटतात, कष्टतात. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत. तेच प्रश्न पुन्हा त्याच प्रश्नासाठी तीच मशागत, कष्ट, थोडीशी माझी दगदग वाचवा या उद्देशानं ही आदेश वजा विनंती लक्षात घ्या. हा प्रश्न सोडायचा कसा? लेकरांनो, एका माणसानं घोडा व घोडा गाडी 3,000 रुपयाला खरेदी केली. गणित म्हणते त्यानं घोडा आता खरेदी केल्यानंतर हे 2 ऐवज त्यानं विकले सुद्धा. लक्षात घ्या, गणित म्हणते की त्यानं घोडा 20% फायद्यानं आणि घोडा गाडी 10% तोट्यानं विकली. विकू द्या. असं केल्यानं त्या माणसाला या सर्वांसाठी 2% फायदा म्हणजे नफा झाला. प्रश्न विचारला की घोड्याची खरेदी किंमत काय? आता घोडा आणि घोडा गाडी यांची खरेदी, लक्ष द्या, थोडस काळजीपूर्वक पहा आणि ऐका. घोडा आणि घोडा गाडी यांची खरेदी, लेकरांनो, यांची खरेदी गणित म्हणते 3,000 रुपये आहे. आता त्यानं ती घोडा गाडी घेतली आणि विकली सुद्धा. तर विकली कशी? तर घोडा त्यानं 20% फायद्यानं अर्थात नफ्यानं, तर घोडा गाडी 10% तोट्यानं विकली. हा विक्रीचा व्यवहार करत असताना त्याला या सर्वांसाठी 2% फायदा म्हणजे नफा झाला. आता नफा ही बाब असो किंवा तोटा ही बाब असो, नफा किंवा तोटा हा आम्हाला होत असतो खरेदीवरच. मग हे 2 ऐवज घेतल्यानंतर विकले आणि प्रस्तुत व्यवहारात त्याला 2% नफा झाला. हा नफा कशावर झालेला असेल तर या खरेदीवर. नफा किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर. मग त्याला या प्रस्तुत व्यवहारामध्ये झालेला नफा जर 2% आहे तर तो नफा किती हा प्रश्न मनाशी करत असताना 3,000 खरेदी मांडा आणि झालेला नफा 2% मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात 2/100 असे. इथं 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा म्हणजे 30 गुणिला 2 अर्थात 60 रुपये नफा झाला त्याला या व्यवहारामध्ये. 2% नफा. सर, नफा 60 रुपये झाला, गोष्ट खरी. आता दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या. गणित म्हणते की विक्रीचं प्रकरण पहा. विकत असताना घोडा 20% फायद्यानं, घोडा गाडी 10% तोट्यानं विकली. विकू द्या. इथं घोड्याची खरेदी हा शब्द मांडतो मी. घोड्याची खरेदी, त्यानं घेतलेल्या घोड्याची खरेदी उदाहरणार्थ X आहे असं समजू. आता विकताना घोडा 20% नफ्यानं विकला म्हणजे घोड्यावरील नफा किती हा प्रश्न निर्माण झाला सर. मग इथं मांडतो, वाटल्यास तुमच्यात लक्षात यावं म्हणून. घोड्याची जर खरेदी आम्ही X समजली आणि घोडा जर 20% नफ्यानं विकला तर घोड्यावरील समीकरण स्वरूप नफा काय बाबा हा प्रश्न. घोड्यावरील नफा काय लक्षात घ्या. नफा होत असतो खरेदीवर, तोटा होत असतो खरेदीवर. घोड्यावरील नफा आहे विकताना 20%. घोड्याची खरेदी किंमत आहे X म्हणून X गुणिला 20% मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात 20 छेदस्थानी 100 असे. आता लक्ष द्या, इथं हे 0 काटा, कोणतंच पद, कोणतीच संख्या एकटी नसते, त्याच्या छेदस्थानी 1 हा असतोच. म्हणून आता बनले 2 अपूर्णांक. वाटल्यास परत मांडतो.
2/10. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा सर म्हणजे 2 गुणिला x 2x छेदस्थानी 10 1 10 लक्षात घ्या. आणि हा जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा त्याचं उत्तर 0.2x. ओके. हा झाला घोड्यावरील नफा. लेकरांनो लक्ष द्या. घोड्यावरील नफा झाला, माहीत झालं सर. आता घोड्यावरील तोटा, घोडा गाडीवरील तोटा. घोडा गाडीवरील तोटा किती हा प्रश्न मनाशी करा. उत्तराप्रत जाण्यासाठी घोडा गाडीची खरेदी काय हा प्रश्न मोक्याचा. घोडा गाडीवरील खरेदी किंवा घोडा गाडीची खरेदी काय बाबा हा प्रश्न. तेव्हा त्याचं उत्तर घोडा आणि घोडा गाडी त्यानं 3,000 रुपयाला खरेदी केलेत. पैकी घोड्याची खरेदी x जर समजली तर घोडा गाडीची खरेदी काय त्यासाठी समीकरण तयार होते 3,000 वजा x असं. आता विकताना घोडा गाडी 10% तोट्यानं विकली. किती टक्के? 10%. मग घोडा गाडीवरील तोटा या प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी घोडा गाडी 10% तोट्यानं विकली म्हणून 10 छेदस्थानी 100. 10% व्यवहारी अपूर्णांकात मांडणी 10/100 अशी करा. हे काय आहे सर? तर घोडा गाडीची ही खरेदी आहे 3,000 वजा x. ओके. आता हा भाग कसा जातो? 10 1 10 10 गुणिला 10 म्हणजे 100. लक्ष द्या. 3,000 वजा x हे 1/10 म्हणजेच काय? तर 0.1 दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे घोडा गाडीवरील तोटा किती हो सर? तर कंसामध्ये 3,000 वजा x आणि कंसाला गुणिला 0.1. ओके. आता आम्ही चाललो उत्तराकडे. लक्ष द्या. उत्तराकडे एकूण व्यवहारामध्ये सर्वांसाठी झालेला फायदा 2%. हा 2% फायदा म्हणजेच नफा 60 रुपये आहे. 60 रुपये इथं मांडा सर. मांडले. आता घोड्यावर झालेला हे नफा किती झाला? 0.2x. तो इथं दाखवा आणि याच्यामधून वजा घोडा गाडीवरील तोटा इथं मांडायचा. लक्ष द्या. 3,000 वजा x आणि कंसाबाहेर गुणिला 0.1 आहे. मांडणी करत असताना काही करावयाचे फेरबदल असे लेकरांनो 0.2x वजा आता हे 0.1 इथं घ्या कंसामध्ये 3,000 आणि वजा x अशी योजना करा. म्हणजे आमचे भराभर उत्तराप्रत पावलं पडतील. लक्ष द्या. 60 रुपये हा नफा 0.2x असेच. आता हे वजा 0.1 या कंसातील पदाला गुणिला वजा 0.1 आणि कंसातले हे 3,000 या दोन पदाचा गुणाकार होतो 300. आता हे वजा आणि हे वजा चिन्ह वजा गुणिला वजा काय होते तर अधिक होते. 0.1 आणि x 0.1 x. आता या 60 रुपयाकडे येताना हे 300 अधिक स्वरूपात का मांडायचे सर? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागते. समोर काय राहिलं? 0.2x त्याच्यासोबत हे अधिक 0.1x. लक्ष द्या. ही बेरीज झाली सर 360 रुपये. इकडं ही बेरीज होते 0.3x. आता 360 कडे येताना 0.3 भागीला स्वरूपात समोर x. हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी 1 0 घ्या किंवा दशांश चिन्हानंतर एकच स्थळ आहे म्हणून एकावर 1 0 असलेली संख्या गुणिला घ्या. दोन्ही गोष्टी ॲज इक्वल. ओके. मग 1 0 वाढवलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून. आता छेदस्थानी फक्त 3 समोर x. आता हा भाग जातो 12 36 त्यावर हे 2 0. 1200 रुपये बराबर x म्हणजे काय तर घोड्याची खरेदी किती यासाठी वापरलेलं वाक्सरनं चलपद. प्रश्न जो विचारला की बाबा घोड्याची खरेदीची किंमत किती? घोड्याची खरेदी
किंमत काय, त्याचं उत्तर लेकरांनो 1200 सापडते. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाकसर राबतात, कष्टतात. वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे: दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन वाकसर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे, असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.